तर हे आता लोणच्याचे आंबे आहेत आणि सध्या हे आता आई फोडत आहे आंबे. आणि बरं, आता हे आपण देऊन घेतलं पहिलं आणि ह्याच्यानंतर आता ह्याला कपड्यानं पुसून घ्यायचं, हळद मीठ ठेवून हे आता असं फोडून हो, हळद कशानं मीठ. फोडायचं? घरी फोडायचं असलं तरी ह्याला आता वाकस म्हणतात. वाकस. हा, आणि ह्याला फोडून मग आता दाखवा बरं एक फोडून कसं फोडायचं. पीसेस दाखव कसं फोडायचं. हा, बरोबर. 4 फोडी करा किंवा 8 फोडी करा. असे एवढे छोटे 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 करायचे. बरं, मग आता ह्याच्यानंतर आणि ह्याच्यानंतर हळद मीठ लावून 5-10 मिनिटं ठेवायचं. त्याच्यानंतर मग ते पाणी असल्याला ते 5-10 मिनिटं ठेवायचं म्हणजे वाळून जाते. उन्हाला ठेवायचं आणि 1 दिवस नाही 1 तास असं. 1 तास. बरं, 1 तास ठेवा. आणि मग त्याच्यानंतर राई वाटून घ्यायचं, टिक्क्या, ठीक आहे. थोड्याशा मेथ्या, राई, जिरे, थोडी दालचिनी आणि लवंगा जास्त टाकायचं नाही, उरजळते. बरं, थोडं 2-4 लवंगा असं वाटून घ्यायचं. सगळं पावडर ह्याच्यात मिसळायचं आणि तेलामध्ये लसूण टाकायचा वाटून, टिक्क्या आणि जिरे टाकायचं नाही, टिक्क्या आणि लसूण. बरं. 2 चीज काय टाकायचं नाही? तिक्क्या हे तेला फोडणीला हो. काय टाकायचं नाही? जिरे टाकायचं नाही. जिरे कधीच त्याची टाकायचं powder नाही. आपण टाकला ना. बरोबर. हा, हा, मग ते लसूण आणि टिक्क्या फोडणीला आणि ते थंड झालं का ह्याच्यात मिसळायचं पावडर पुरा, मिरची, नमक. आणि आज एकदा सांग बरं जरा सगळ्याला, युट्यूब फॅमिलीला, की कसं करायचं. आपले आंबे असं हे धुवून झाले. ह्याला नमक आणि मीठ, हळद लावून हळद आणि मीठ लावून ठेवायचं. जर ह्याचं पाणी सुटलं एक तासानंतर ते पाणी फेकून द्यायचं. आणि मग त्याच्यानंतर द्यायचं नाही, ते सुकून जाते. बरं, ठीक आहे, सुकून गेलं. चला, मग त्याच्यानंतर टिक्क्या तेलामध्ये नाही वाटून घ्यायचं. बरं, हा, पावडर, टिक्क्याचं पावडर, त्याच्यात मिरची टाकायची, मिरची, लाल मिरची पावडर, हा, आणि तेलात टाकायचं ते मिरची पावडर. म्हणलं तर दालचिनी, लवंग, थोड्या लवंगा टाकायचं आणि जिरे, साजिरा आणि मेथ्या हे पावडर करून त्याच्यात मिसळून टाकायचं. तेलात मग लसूण फोडणीला आता ते अख्खे लसूण सुद्धा टाकायचं ह्याच्यात, थोडे एवढे आणि एवढा लसूण वाटून फोडणीला टाकायचं, टिक्क्या टाकायचं फोडणीला. आणि थंड झाल्यानंतर त्याच्यात मिरची मिसळून त्या लाल कलर येते आणि मग ह्याच्यात मिसळून ठेवायचं भरणीमध्ये. बरं, भरणीमध्ये ठेवायचं गज आणि त्याच्यात 10-15 दिवसानंतर उघडायचं त्याला. मस्त. मग त्याच्यानंतर तुमचं हे लोणचं तयार होते. काहीच होणार नाही 5-10 वर्ष त्या लोणच्याला.